रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर व्हिडिओ बनवायचा ना आज म्हणजे परवा दिवशी मी जे प्रॉडक्ट्स आणले ना त्याबद्दल हा व्हिडिओ आहे। खूप दिवस झाले बरं का, मी कधीच मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं, मी कधीच ब्युटी प्रॉडक्ट्स आणले नव्हते। याआधी माझा बराच वेळा जो मेकअप झाला होता तो सलूनमध्ये झाला होता आणि खूप वेळा केला जो शिवानीने केला। मग नंतर विचार केला आज नाही उद्या शिवानीचं पण लग्न होईल आणि मग शिवानीला नंतर तिच्या फॅमिलीमध्ये ती इन्व्हॉल्व झाल्याच्या नंतर मग कसं काय ना ती कसं काय माझा मेकअप करणार, मग म्हटलं आपण सेल्फ मेकअप शिकला पाहिजे। मग त्यासाठी थोडासा खर्च केलेला आहे। तर खर्चामध्ये बऱ्यापैकी जे काय काय आणले ना ते मी तुम्हाला दाखवते, ते ब्युटी प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवते। कोणाला वाटत असेल की तुम्हाला की मी खूप सारा मेकअप वगैरे करते, पण माझ्याकडे एवढ्याच सगळ्या लिपस्टिक होत्या आणि हे 4-5 नेल पेंट्स आहेत आणि या व्यतिरिक्त माझ्याकडे असं काहीही नव्हतं। या सगळ्या एवढ्या नेल पेंट आणि हा सिंदूर आहे आय थिंक, आणि हा सिंदूर आहे आणि या बाकीच्या सगळ्या 4-5 ज्या आहेत त्या लिपस्टिक आहेत। आता मी म्हटलं ह्या लिपस्टिक काय कराव्यात, म्हणून मग मी अजून तरी टाकून नाही दिलेला, पण म्हटलं बघूयात त्याचा काय उपयोग होईल। माझ्या बहिणीला विचारते नाही तर शिवानीला विचारते, शिवानीला बऱ्यापैकी ह्याच्यातली भरपूर सारी माहिती आहे म्हणून अजून तरी ते टाकून दिलेलं नाही आहे, असेच आहेत। बघूयात ह्याचं काय होईल ते। आणि नेल पेंट ही मी अजिबात लावत नाही बोटांना, आवडती मला पण ती जेवणात वगैरे जाते त्यामुळे मग मी नेल पेंट लावायचं बंद केलं आहे। तर ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये दुसऱ्या एक गोष्टी म्हटलं ना तर ह्या गोष्टी माझ्याकडे होत्या, म्हणजे हे 2 माझ्याकडे पॅलेट्स होते आणि हे एक पॅलेट्स होतं, पण मी याचा कधीही त्याचा वापर केला नाही। कारण मी सांगते ना तुम्हाला माझा बऱ्यापैकी मेकअप जो आहे तो शिवानीनेच केला होता, त्यामुळं शिवानीच करायची। आणि गावाला गेलं ना की भावाच्या मुली आहेत डेंजरच काम करतात, त्या काही ठेवत नाहीत। तर हे असं पॅलेट होतं, आय मेकअपचं हे पॅलेट आहे, जे मी मला वाटतं खडकीलाच घेतलेलं आहे, नाही तुळशीबागेत घेतलेलं आहे आणि छान आहे हे पण मेकअपचं पॅलेट। आणि हे खूप वर्ष झालं आता, मला वाटतं एक्सपायरी झालेलं असेल हे, नाही 2026 पर्यंत आहे हे। तर ह्याच्यामध्ये पण खूप छान कलर होते, पण हा पण तोडून टाकला माझ्या बहिणीच्या भावाच्या मुलीने। पण आता ते छोटे छोटे आहेत त्यामुळं ते तिथेही ठेवला असता, पण ते आपण दिवसभर मेकअप लावूनच फिरतात म्हणून मग मी ते काही केलेलं नाही। आणि हे हायलायटर आहे, जे हे माझं नाही आहे पण हे शिवांनी मला दिलेलं आहे, पण हे माझं नाही आहे कारण मला माझ्या वस्तू ओळखू येतात। तर आणलेल्या नवीन प्रॉडक्ट्समध्ये ह्या लिपस्टिक आणलेल्या आहेत ज्या स्विस ब्युटीच्या स्वीट, अरे मला मी अजून उघडलेलं सुद्धा नाही आहे। हे 10 कलर जे आहेत ना ते 10 कलरमध्ये लिपस्टिक शेड आणलेले आहे, तुम्ही जवळून बघू शकता। आणि हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत ना म्हणजे जो मुलगा करतो ना मेकअप त्यांनी सजेस्ट केलं आहे, त्यांनी खूप माझ्यासाठी एफर्ट्स घेतले। या दुकानात नाही भेटलं त्या दुकानात गेला, त्या दुकानात नाही भेटलं या दुकानात गेला, खूप सगळ्या दुकानं त्यांनी शोधली आणि त्याला जे हवं होतं ना तेच, म्हणजे तुम्हाला जर मेकअपमधलं काय कळत असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळतील, मला तर इतकं काही माहीत नव्हतं। तर हे इनसाइडचा हा प्रायमर आणलेला आहे आणि ह्याची प्राइस आहे 310 रुपये। पण ह्याचे बरेच म्हणजे तो सलूनमध्ये कामाला असल्यामुळं बऱ्यापैकी हे डिस्काउंटमध्ये भेटलेलं आहे। आणि याची प्राइस याची किती होती याच्यावर प्राइस नाही आहे, पण हे बी बऱ्यापैकी 20-30 पर्यंत डिस्काउंट ह्याच्यावर भेटलेला आहे मला। हे जे प्रायमर होतं हे पहिलं लोकलमध्येच घेतलेलं आहे, तेही प्रायमर एवढं कामाचं नाही आहे। त्यानंतर मॅजिक म्हणून एक जे हायलायटर आहे त्यांनी खूप हाय डेफिनेशन फाउंडेशन आहे हे, म्हणजे कदाचित त्याचं पूर्ण HD त्याचं हे संदर्भाचं स्पष्टीकरण असं असेल, मला काही माहीत नाही। तर HD वालं हे काय म्हणतात त्याला फाउंडेशन आणलेलं आहे हे वालं मॅजिकचं। तर ह्याची पण प्राइस मला वाटतं बरीच होती, पण हेही 30 किंवा 25% वगैरे डिस्काउंट मिळून मला मला मिळालेलं आहे। आणि त्यांनी मला एवढं पण ह्याच्यावर नाही MRP, पण हे कितीचं आहे मला नाही सांगता येणार, पण मी जेवढे पैसे झाले तेवढे त्याला दिलेले आहेत। आम्ही ज्या दुकानात घेतलं ना तिथून त्यांनी खरंच खूप म्हणजे माझ्यासाठी ते खूप सारे एफर्ट्स घेतले, त्यांनी बराच वेळ शोधलं बराच वेळ। आणि हे लोक ते माझ्या चेहऱ्यावर लावून बघितल्या सगळ्या गोष्टी आणि लावून बघितल्याच्यानंतर मग त्यांनी ठरवलं की लावल्याच्या नंतर त्याला पडत नव्हत्या बऱ्याच साऱ्या गोष्टी, कारण त्यांनी बराच वेळा माझा मेकअप केला होता त्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती होती की माझ्या चेहऱ्याला काय सूट होईल ते। इतकं आणलंय पण मी अजून उघडलेलं सुद्धा नाहीये आणि ट्राय करायचं तर लांब राहिलं अजून। ही पावडर तर इतकी छान आहे ना, बॉक्स फाडूनच टाकते आता, हे काय उपयोगात आहे ना, मला वापरायला आहे ना। मालिनो
काय कायचे ते इंग्लिशमध्ये नाव आहेत मला माहीतसुद्धा नाहीत आणि इतकं मला येतही नाही. ते ह्याच्यासोबत एकच शेड आहे हा पावडरचा आणि ही त्याच्यासोबत हे आलेले आहे. तर हे आणलेलं आहे, ह्याला पावडर म्हणू शकतो आपण, कॉम्पॅक्ट पावडर. आणि त्यानंतर कन्सिलर आहे एक. हां, हे कन्सिलर मला इतकं आवडलं ना, इनसाईडचं हे कन्सिलर आहे. आता माहीत नाही मला, त्यामुळे थोड्याफार गोष्टी चुकतात, पण हे मला प्रचंड आवडलेलं आहे. आता हे वापरायचं कसं हे अजून मला माहिती नाही आहे, पण मी शिकणार आहे. सगळ्याच गोष्टी काही आपण आईच्या पोटातून शिकून येत नाही, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जन्म घेतल्यावर शिकाव्या लागतात. त्यासाठी आत्ता तर शिकले नाही आहे, पण आत्ता मात्र शिकणार आहे मेकअप कसा करायचा आहे. आणि ज्यांच्या तो म्हणजे मी ज्याचं नाव घेते ना चेतन, तो मला बोलला की एखाद्या दिवशी मी तुम्हाला शिकवल म्हणून. तर तो ज्यावेळेला मला शिकवल त्यावेळेस मग मी तुम्हाला त्याचा प्रोमो म्हणजे त्याचा एक व्हिडिओ काढीलच. आणि त्यासोबतच नंतर ना हे असलं पण कधी ट्राय केलं म्हणतो मी. तर हे वॅक्सिंग ह्याला काय म्हणतात, फील वॅक्स म्हणतात, कोण ब्राझिलियन वॅक्स असं म्हणतं. आणि दुसरं म्हणजे हे एक आणलेलं आहे आणि हेही तितकंच म्हणजे 350 रुपये का काही MRP होती ह्याची, पण मला हे 250 रुपयालाच त्याच्यामुळं भेटलेलं आहे. थँक्यू चेतन की त्याच्यामुळं मला बरेच सारे प्रॉडक्ट स्वस्त भेटले आणि चांगले भेटले. आता तुम्हाला हे कसे वाटतात त्याचं तुम्ही सांगा. बऱ्यापैकी मला हे पण स्वस्त भेटलं. ह्याची पण MRP काहीतरी MRP तर 395 रुपये आहे, पण हेही मला 250 रुपयालाच भेटलेलं आहे. आणि हे आहे वॅक्स हीटर, ज्याच्यामध्ये हे टाकून हे वॅक्स वगैरे आपण करू शकतो. मी आधी कधीच केलेलं नाही वॅक्स, जे मी आता पहिल्यांदा करणार आहे. म्हणजे घरी केलेलं नाही वॅक्सिंग, ते आता जे मी घरी करणार आहे. तर स्वतःसाठी केलंच पाहिजे या सगळ्या ह्या गोष्टी. आत्मनिर्भरता ह्यालाच आपण म्हणू शकतो. स्वतःचा मेकअप स्वतःला करता आला पाहिजे, म्हणून मग मी हे सगळं केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या प्रॉडक्ट्समध्ये तुम्हाला प्रॉडक्ट्स आवडले का हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला राम राम. तसं तर हा व्हिडिओ अजून थोडासा लांबला असता आणि मी व्हिडिओ काढायचं पण म्हणजे नाही का मेकअप करून पाहणार होते आज, पण मला अचानक त्यांचा एक फोन आला आता की जरा बाहेर जायचे मला दुसऱ्या गावामध्ये, त्यामुळे मी नाही आता पुढं व्हिडिओ अडवू शकत. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की मेकअप करून दाखवेल आणि तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी जे नवीन काय काय शिकते ते तुम्हाला पाहायला भेटेल. चला राम राम, बाय बाय, जय संताजी.